शिक्षिकेला किंवा मुख्याध्यापकांना वेळोवेळी त्यांच्या सूचना होत्या की त्यांच्या वर्गावरती रेखा सुरेश वटकर नावाच्या शिक्षिका आहेत, त्यांच्या अध्यापनाबद्दल, त्यांच्या भाषेबद्दल, त्यांच्या संवादाबद्दल किंवा एकंदरीत बाबा त्या मुलांना त्यांच्या वर्गामध्ये जी मुलं आहेत त्या मुलांना त्या व्यवस्थित शिकवत नाही, पोषण अपुरं आहे, अशा तक्रारी पालकांनी केल्या होत्या। या अनुषंगानं आम्ही वेळोवेळी त्या मॅडम मुख्याध्यापकांच्या समक्ष सगळ्या स्टाफ समक्ष चर्चा केली, पण त्याच्यातून त्यांची मानसिकता आम्हाला अशी दिसली की बाबा त्याच्यामध्ये त्या आमच्या ज्या सूचना आहेत त्या सुधारणा करण्यास तयार नाहीत। या उपर त्यांनी मुख्याध्यापक असतील किंवा गट शिक्षणाधिकारी असतील यांना लेखी स्वरूपात असं दिले की माझी मानसिक स्थिती बरोबर नाही, तुम्ही मला त्रास देऊ नका, माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहील, असा लेखी स्वरूपात त्यांनी अर्ज दिलेला आहे। याच्यावरती मुख्याध्यापकांनी खुलासा केलेला आहे आणि हे प्रकरण आम्ही सर्व कागदपत्रांनिशी पुराव्यासहित माननीय CO साहेब कोल्हापूर जिल्हा परिषद, माननीय शेंडकर मॅडम जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती करवीर यांच्यापर्यंत आम्ही साधारणतः 2 महिने झालं ह्याच्यासाठी आम्ही भांडतोय, पण त्याच्याकडून आम्हाला कुठलंही ठोस असं काय आश्वासन किंवा मिळालेलं नाही। ह्या पालकांची मुलं आमच्या शाळेमध्ये शिकावी, त्यांची इच्छा शिकायची आहे, शाळा टिकवण्यासाठी हे शिक्षक बदलून आम्हाला नवीन सक्षम शिक्षक देण्यात यावा अशी आम्ही वारंवार मागणी शिक्षणाधिकारी मॅडम यांच्याकडे केलेली आहे। त्याला कुठलाही प्रतिसाद न मिळाला शेवटी आज 12 तारखेला 12/9/2025 रोजी सगळे पालक जमले, त्यांनी आम्हाला निवेदन दिलं की आम्ही शाळेला ऑफिसचं कामकाज चालू देणार नाही जोपर्यंत शिक्षकाचं काय पुढं होत नाही बदली किंवा हे, त्यासाठी त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांनी आज हे अशा पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे। नमस्कार, मी शुभांगी पंढरत कवडे। माझा मुलगा इयत्ता 5वीमध्ये शिकतो, तर त्याला शिक्षिका म्हणून रेखा वटकर मॅडम आहेत। त्यांची मानसिक परिस्थिती आधीच व्यवस्थित नाही, तर त्या वेळेवर येत नाहीत, चांगलं शिकवत नाहीत, एक्स्ट्रा क्लास घेत नाहीत। आम्ही त्यांना शिकवा म्हटलं तर त्या सरळ सरळ म्हणतात जेवढं शिकायचं आहे तेवढं मी शिकवते, जर मला होत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांचं दाखलं दुसऱ्या शाळेत नेऊन घाला, त्यासाठी आम्हाला ह्या शिक्षका नको आहेत आणि आमची मुलं आम्हाला ह्या शाळेत ठेवायची आहेत। ठेवण्यासाठी या मॅडम बदलून आम्हाला दुसऱ्या नवीन मॅडम पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज आंदोलन करून ऑफिसला सगळ्या शाळेला कुलपं घालून सगळ्या मुलांना घरला पाठवणार आहे। याची तक्रार अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर याची पूर्तता करावी, नाहीतर आमची मुलं आणि इथून जातील। शाळेला कुलपं लागली तर आम्ही जबाबदार राहणार नाही, सर्वस्वी मॅडम जबाबदार राहतील। तुम्ही काय असेल ते मॅडमची चर्चा करा आणि आमच्या या प्रश्नाला उत्तर आम्हाला मिळू दे, एवढी माझी अपेक्षा। पाटील, माझी मुलं इतर बडेश्वरमध्ये मराठी शाळेत शिकत असून ती 3रीत आणि 5वीत आहेत, तरी त्या ह्या वर्गावरती रेखा वटकर या मॅडम आहेत, पण त्या कधीही उपस्थितीत शाळेत नसतात। त्यामुळं त्यांचं शिकवण्याची पद्धतसुद्धा कमी आहे व जादा तास कधीच घेतलेलं नाही आणि परत त्या शिकवताना मुलांना म्हणतात मला कंटाळा आला आहे, तुम्ही मनाचा अभ्यास करा, असं वारंवार होत असताना मुलं आम्हाला इथे शाळेत पाठवण्याचा आम्हाला पाठवता येत नाही। आणि पूजा उत्तर पाटील, रेखा वटकर मॅडम यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळे आम्ही आमच्या मुलांना त्यांच्या ताब्यात देऊ शकत नाही। आम्हाला शिक्षक बदलून द्या, आम्ही इथं मुलांना ठेवण्याचा प्रयत्न करेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।